गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. गुड मॉर्निंग मयूर. आपण आत्तापर्यंत आपण आपला विषय जो आहे भारताचा प्राकृतिक भूगोल हा आपण शिकत आहोत आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पहिलं आणि दुसरं प्रकरण पूर्ण पाहिलं आपण. ते म्हणजे भारताचे स्थान आणि भारताची प्राकृतिक रचना. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाचाही पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम म्हणजे भारतीय नदी प्रणालीचा देखील आपण अभ्यास केला. भारतीय नद्यांचा अभ्यास करताना आपण हेही पाहिलं हिमालयीन नद्या कोणत्या, द्वीपकल्पीय पठारावरील नद्या कोणत्या, त्याच्यामध्ये पण पूर्ववाहिनी नद्या कोणत्या, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर आजपासून आपण ह्या दुसऱ्या प्रकरणातला जो काही दुसरा भाग आहे म्हणजेच क्लायमेट, ड्रेनेज सिस्टीम अँड क्लायमेट असं हे दुसरं प्रकरण आहे. म्हणजे भारतीय जलप्रणाली आणि हवामान असं हे दुसरं प्रकरण आहे. त्याच्यामधला हवामान जो पोर्शन आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहे, त्याची आपण आज सुरुवात करणार आहे. तर हवामान म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला टॉपिक जो दिलेला आहे पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार तो म्हणजे मेजर सीझन्स अँड वेदर असोसिएटेड विथ देम, म्हणजेच भारतातील प्रमुख ऋतू आणि त्याच्याशी आधारित वेदर, त्याच्याशी संबंधित वेदर. आता सर्वप्रथम या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की या ठिकाणी दोन संकल्पना आहेत, किंबहुना तीन संकल्पना म्हटल्या तरी चालेल. थोडंसं इंग्रजीतून सांगतो. तीन संकल्पना. पहिली संकल्पना आहे वेदर, दुसरी संकल्पना आहे क्लायमेट आणि तिसरी संकल्पना आहे ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर तर तुम्हाला माहितीच असेल. ॲटमॉस्फिअर म्हणजेच आपण वातावरण म्हणतो. आणि वातावरण तर काय आहे, पृथ्वीच्या भोवती जे काही हवेचं, निरनिराळ्या वायूचं, बाष्पाचं, धुलीकणाचं जे आवरण आहे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्यामुळे ते पृथ्वीस धरून आहे आणि त्याचं एक लेयर स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याचं स्तर आहेत वेगवेगळे, तपांबर, स्थितांबर असे एकूण 5 स्तर आहे. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे 5 स्तर आहेत वेगवेगळे. तर हे आहे, याला आपण काय म्हणतो, याला वातावरण असं म्हणतो. काय म्हणतो मयूर? वातावरण. वातावरणाचे घटक कुठले कुठले आहेत? निरनिराळे वायू, बाष्प आणि धुलीकण. आणि वातावरणाचे वेगवेगळे थर आहे. आणि या सगळ्या ज्या काही घडामोडी चालतात हे वातावरणाचं सगळ्यात खालचा थर की ज्याच्यामध्ये मी तुला शिकवतोय, तूही क्लास ऐकतोय आणि हे सगळं जीवसृष्टीच त्या थरामध्ये आहे, ते म्हणजे तपांबर. त्याला इंग्लिशमधून ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. ट्रोपोस्फिअर थोडक्यात सांगू इच्छितो वातावरणाबद्दल. ट्रोपोस्फिअर म्हणजे तापांबरामध्ये उंचीनुसार तापमान कमी होतं, त्याला तापमानाचा ऱ्हासदर असं म्हणतात. तो आहे 6.5 डिग्री सेल्सिअस पर 1000 मीटर. दर 1 किलोमीटरला किती तापमान कमी होतं? 6.5 डिग्री सेल्सिअस तापांबरामध्ये तापमान कमी होतं. त्यानंतर स्थितांबर आहे. स्थितांबरामध्ये ओझोन वायूचा थर असतो. ओझोन वायू अतिनील किरणाला थांबवतो. अशा प्रकारे थोडक्यात मी वातावरणाबद्दल सांगितलं. परंतु या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी दोन संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्र. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे वेदर. आता त्याला मराठी शब्द थोडासा व्यवस्थित दिलेला नाही आहे, त्याला मराठी शब्द हवा आहे, पण इयरला पण हवा म्हणतात. मग आपण कसं हवा म्हणू शकतो? तर त्याला मी हिंदी शब्द प्रणाली वापरतो. वेदरला हिंदीमधून काय म्हणतात तर ते म्हणजे मोसम असं म्हणतात. आपण म्हणतो आज काय, आता बघा बऱ्याच दिवसापासून काय ढगाळ वातावरण आहे, तर मी काय म्हणेल आज खूप ढगाळ वातावरण आहे. आज म्हटलं मी, फक्त आजच येत नाही. म्हणजेच काय, वातावरणाची एखाद्या प्रदेशाची किंवा एखाद्या ठिकाणाची एखाद्या वेळेची स्थिती, वातावरणाची एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेची स्थिती आहे किंवा विशिष्ट ठिकाणची विशिष्ट वेळेची स्थिती, वातावरणाची स्थिती, त्याला वेदर किंवा मोसम असं म्हटलं जातं. हे खूप लक्षात घे. आता मी म्हणाल आज ढगाळ वातावरण आहे, मी असं आत्ता म्हणजे आत्ताच येत नाही त्याच्यामध्ये. हे मोमेंटरी स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर असंही त्याला म्हटलं जातं. मी असंही म्हणू शकतो की काल कोकणात खूप पाऊस पडला, हे पण काय झालं, हे पण मोसमच झाला. म्हणजेच काय, मी थोड्या वेळी म्हणाल रात्री आपल्याकडं चांगला म्हणजे पाऊस पडला. काल आपल्याकडं सोनईमध्ये पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला. आता काल काय झालं, वेळ झाला, काल पडला, काल रात्री ही झाली वेळ. आणि स्थान जसं मी म्हटलं कोकणात किंवा आज इथं सोनईला, म्हणजे हे काय झालं ठिकाण. वातावरणाची स्थिती म्हणजे मी काय म्हटलं, पाऊस पडला. मग हे काय झालं, थोड्या कालावधीची वातावरणाची स्थिती झाली. आणि दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे क्लायमेट. आता क्लायमेट ही संकल्पना आहे ना, ही थोडी वेगळी आहे. आता हे काय आहे, क्लायमेट म्हणजे ॲव्हरेज ऑफ वेदर आहे, पण दीर्घकालीन स्थिती आहे. कशाची? ॲव्हरेज ऑफ वेदरची दीर्घकालीन स्थिती.
जसं की मी म्हणू शकतो जम्मू काश्मीरचं जे काही क्लायमेट आहे हे कसं आहे, शीत आहे. इथं काय होते, बर्फवृष्टी होत असते जम्मू काश्मीरमध्ये. राजस्थानचं क्लायमेट कसं आहे, हे कसं आहे, उष्ण आहे, उष्ण आणि कोरडं आहे. राजस्थानचं तापमान जास्त असतं. तर असं मी ज्यावेळेस स्टेटमेंट करतो तर हे काय एका दिवसाच्या, 2 दिवसाच्या, महिन्याच्या स्थितीवरून नाही ठरत आहे. याला खूप कालावधी जाऊन द्यावा लागतो. आणि भारतीय हवामान विभागानुसार दीर्घकालीन स्थिती, जी काही हवेची दीर्घकालीन स्थिती असंही म्हणूया आपण, किंवा मोसमची दीर्घकालीन स्थिती, वातावरणाची दीर्घकालीन स्थिती, त्याला क्लायमेट असं म्हटलं जातं. त्याला हिंदीतून जलवायू असं म्हणतात. तर अशा प्रकारे या तीन संकल्पना खूप महत्त्वाच्या आहे. पहिली संकल्पना म्हणजे मी सांगितली म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. दुसरी संकल्पना मी सांगितली ती म्हणजे वेदर म्हणजेच मोसम. आणि तिसरी संकल्पना ती म्हणजे क्लायमेट म्हणजेच हवामान, किंवा हिंदीतून त्याला जलवायू असं म्हणतात. ठीक आहे, तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आता पहिलं जे आहे भारताचं क्लायमेट आपण अभ्यासणार आहे. भारताचं आपण काय अभ्यासणार आहे, हवामान अभ्यासणार आहे. तर सर्वप्रथम भारताची आपण स्थिती अभ्यासली मयूर. भारताची स्थिती म्हणजे पूर्ण पृथ्वीचा जर विचार केला आपण तर भारताचा अर्धा भाग भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं 8 राज्यांमधून, हेही आपण अभ्यासलेलं आहे. तर भारताचा जवळजवळ अर्धा भाग म्हणजे कर्कवृत्तापासून दक्षिणेकडचा भाग हा उष्णकटिबंधामध्ये येतो. आणि कर्कवृत्तापासून उत्तरेकडचा भाग म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यामधून कर्कवृत्त जातं. त्रिपुरा, मिझोरम अशी एकूण 8 राज्यांमधून. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो. कशामध्ये येतो? समशीतोष्ण कटिबंधामध्ये. त्याचबरोबर भारताची पूर्ण प्राकृतिक रचना, भारतात पर्वत आहे, हिमालयाची पर्वतरांग आहे. त्याबरोबर दक्षिण पेनिन्सुलर द्वीपकल्पीय भारतावरती किनारपट्टीला समांतर अशा पर्वतरांगा आहे, पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे. भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे किंवा डेझर्ट आहेत राजस्थानमध्ये, भारताच्या प्राकृतिक रचनेचा देखील हवामानावरती परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान. भारत हा फिजिकल डायव्हर्सिटीने युक्त असा देश आहे. मानवी डायव्हर्सिटीचा आहेत म्हणजे मानवी विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे. त्याचबरोबर प्राकृतिक प्रदेशांची देखील आपल्या भारत या देशामध्ये विविधता आहे. आणि याचा निश्चितच परिणाम कशावरती होतो? भारताच्या हवामानावरती होत असतो. तर भारताचं हवामान आपण अभ्यासणार आहे. तर त्याच्यामध्ये ऋतू किती पडतात हे तर सर्वसाधारण गोष्ट आहे. किती ऋतू आहेत? एकूण 3 ऋतू आहेत. तर आपण सुरुवात करणार आहे त्याची. तर पहिला ऋतू आपण पाहणार आहे उन्हाळा ऋतू पाहणार आहे. आता कुठला ऋतू चालू आहे? तर पावसाळा चालू आहे. आपण सुरुवात उन्हाळ्यापासून करूया, काहीच हरकत नाही. आता जर आपण पावसाळ्याचा जर विचार केला, पावसाळा साधारणतः कधीपासून चालू होतो बरं मयूर? कुठल्या, एकूण किती महिने आहेत? एकूण किती महिने आहेत हे बघ यादी देतो मी. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. संकल्पना मी सांगितल्या तरी काही अडचण असली तर तू विचारू शकतो. एकूण 12 महिने आहेत हे तू पण मला सांगितलं, बरोबर ना? तर एकूण जर आपण सर्वसाधारणपणे 4-4 महिन्याची जर वाटप केली तर 4 त्रिक 12 होतात. तर आता जर मी म्हटलं तर कुठला ऋतू चालू आहे? तर तो आहे पावसाळा चालू आहे. कुठला आहे? पावसाळा. त्यालाच काय म्हणतो आपण? मान्सून म्हणतो. काय म्हणतो आपण? मान्सून म्हणतो. आता मान्सून या शब्दाबद्दल पण मी सांगणार आहे, पुढे येणारच आहे. मान्सून म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. मान्सून हा शब्द एक अरबी अल मसुदी नावाचे एक जॉग्राफर म्हणा किंवा त्यांना एक फिलॉसॉफर म्हणा, अल मसुदी नावाचे एक स्कॉलर म्हणा, स्कॉलर म्हटलेलं बेटर राहील. अल मसुदी नावाचे एक विद्वान होते अरेबियन पेनिन्सुलाचे, अरबी. तर त्यांनी हा शब्द दिलेला आहे मॉसिम. मॉसिम म्हणजेच काय? की ऋतू. ऋतू म्हणजेच काय? जे काही ऋतूनुसार वाऱ्यांच्या रिव्हर्सल होतं किंवा वाऱ्यांची काय होते, आपण त्याला काय म्हणूया, स्थिती बदलते, दिशा बदलते. तर ती कशी आहे? उन्हाळ्यामध्ये कशी दिशा आहे, हिवाळ्यामध्ये कशी दिशा आहे ते आपण सविस्तर अभ्यासूच आहे. तर पहिलं मी सांगितलं की 12 महिन्याचं आपण काय करूया? वाटप करूया. एकूण किती ऋतू सांगितले? 3 ऋतू सांगितले. तर ते कुठले कुठले बरं? पहिला कुठला सांगितलं आपण? अभ्यास कसा करणार आहे? उन्हाळा. पहिला कुठल्या ऋतूचा अभ्यास करणार आहे आपण? उन्हाळा. उन्हाळ्यानंतर कुठला ऋतू येतो बरं? पावसाळा. पावसाळा. आणि पावसाळ्यानंतर कुठला ऋतू येतो? तर तो म्हणजे हिवाळा. हिवाळा. ठीक आहे. तर आता आपण सर्वसाधारणपणे, आता याची सुरुवात कधी होते? सर्वसाधारणपणे एकदम क्लिअर कट नाही, थोडं ट्रान्झिशन असतं. त्यात हवामान बदलामुळे तर तुम्हाला माहितीच आहे कसं ऋतूंची काय परिस्थिती झालेली आहे. पण तरी अभ्यासाच्या दृष्टीने आपण ते अभ्यासूया व्यवस्थित. तर उन्हाळ्याचा जर विचार केला, साधारणतः फेब्रुवारीपासून पुढं आपण काय करूया की उन्हाळा चालू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे
हां, काय म्हणूया आपण, फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, त्यानंतर एप्रिल आणि त्यानंतर मे या ठिकाणी पाहू शकता आपण. ठीक आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. ठीक आहे. हां, त्यानंतर आता मे नंतर काय येणार आहे, अर्थातच जून येणार आहे. पावसाळ्याला सुरुवात कधी होते, जून. 7 जूनला आपल्याकडे पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये. तसा केरळमध्ये कधी येतो पाऊस, 29 मेलाच येतो. 29-30 मेला केरळमध्ये आगमन होतं. आणि त्याच्या आधी आगमन कुठं होणार आहे, अर्थातच अंदमान निकोबार बेटांमध्ये ते आगमन होणार आहे. तर इथं जून म्हटलं आपण, जून, जुलै, त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत असतो जवळजवळ पाऊस. रिट्रीटिंग मान्सून म्हणतो. आता कुठला महिना चालू आहे आपल्याकडं, सप्टेंबर महिना चालू आहे. एकदम क्लिअर समजून घ्या आता तू. आणि त्यानंतर कुठला ऋतू आहे, हिवाळा. आता हिवाळा सर्वसाधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. आलं का फेब्रुवारी परत. म्हणजेच हे काय 12 महिन्याचं काय सायकल आहे, चक्र आहे. असं प्रत्येक गोष्टीचं चक्र असतं. हां, दिवस आणि रात्रीचंही चक्र असतं, ऋतूंचंही चक्र असतं. हे मानवाचं देखील, मानवाचं जीवन मृत्यूचं देखील चक्र असतं. तर तसंच हे एक चक्र आहे, ऋतूंचं चक्र आपण त्याला म्हणतो. तर सर्वप्रथम आपण अभ्यासायला काय घेऊया, उन्हाळा. आता उन्हाळा म्हटलं की जनरली, मी नाही म्हणत आहे की तू तापमान एकदम रट्टा मारायचा, काहीच नाही. जनरली तापमान काय असतं, जास्त असतं. काय असतं, तापमान जास्त. आता तापमान जास्त म्हणजे किती असतं उन्हाळ्यामध्ये एकदम ज्यावेळेस घोर उन्हाळा असतो, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये, मे धरूया आपण, एप्रिल आणि मे मध्ये एकदम कडक उन्हाळा असतो, बरोबर आहे की नाही. तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती जातं. किती जातं, 40 डिग्री. आणि एक नियम सांगतो, एक छोटा नियम आहे, तो लक्षात घे फक्त. अरे भूगोलामध्ये काही नियमांचाही समावेश होतो भौतिकशास्त्राच्या. जर समजा हे ठिकाण ए, हे काय आहे, इथं मी असं ठिकाण दाखवतो, ठिकाण ए आणि ठिकाण बी. आता लक्षात घे, जर एखाद्या ठिकाणी समजा ए वरती जर तापमान जास्त आहे, तापमान जास्त आणि ठिकाण बी वरती तापमान जर कमी आहे, काय आहे, तापमान कमी, त्याच्या रिलेटिव्हली कमी आहे, तापमान कमी. तर जो दाब जो असतो, वायुदाब. आता जे काही वेदर आहे, वेदर म्हणजे आपण काय शिकलो, मौसम आणि क्लायमेट, त्याचे जे काही घटक असतात ते जवळजवळ एकच आहेत. म्हणजे एलिमेंट्स ऑफ वेदर आर क्लायमेट आर मोर ऑर लेस सेम. मग ते कुठले आहेत, त्याच्यामध्ये तापमान येतं, त्याच्यामध्ये वायुदाब येतो, त्याच्यामध्ये आर्द्रता येते, त्याच्यामध्ये वारे येतात, त्याच्यामध्ये क्लाउड्स येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तापमान जर जास्त असेल ना, तर मयूर ए ठिकाणी उदाहरणार्थ तापमान जास्त आहे, आपण ॲज्युम केलं, लेट अस ॲज्युम द टेम्परेचर इज मोर ॲट द ए प्लेस. सो व्हॉट वुड हॅपन देन, जर तापमान जर जास्त असेल तर काय होतं, तापमान जास्त असेल तर दाब कमी असतो. काय असतो, दाब कमी असतो. का कमी असतो, सोपं लॉजिक आहे त्याच्यामध्ये. तापमान जर जास्त असेल तर हवा प्रसरण पावते, काय होते, ती एक्सपॅन्ड होते. एक्सपॅन्ड झाली का ती काय होते, वरती जायला लागते. वरती म्हणजे अवकाशामध्ये काय होते, तापमानामध्ये वरती जायला लागते. हां, म्हणजेच काय होतं, तापमान जास्त असल्यावर दाब काय होतो, ऑटोमॅटिक कमी होतो. दाब कमी असं लिहून घेतो, दाब कमी. आणि तापमान जर कमी असेल तर दाब काय असतो, जास्त असतो. दाब काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे उलट आहे बघ, उलट. त्याला व्हाईस वर्सा म्हणतात. इफ टेम्परेचर इज मोर, प्रेशर वुड बी लेस. इफ टेम्परेचर इज लेस, प्रेशर वुड बी हाय. खूप सिंपल आहे बघ, हे लॉजिक आहे, इथं पूर्ण काम येणार आहे. म्हणून मी हे तुला बेसिक्स सांगतोय. हवामानाचं, भारताचं हवामान ज्यावेळेस आपल्याला शिकायचं त्यावेळेस हे खूप बेसिक गोष्टी आहेत, ह्या माहिती पाहिजे. तापमान जास्त असेल तर दाब कमी. उलट लक्षात ठेव, काहीच नाही आठवलं ना, उलट होतं. काय लक्षात ठेवायचं, उलट. तापमान जास्त, दाब कमी. तापमान कमी, दाब जास्त. हाय प्रेशर, लो प्रेशर, ते पण सांगतो तुला मी. कारण की आपण दाब नाही म्हणणार आहे, शब्द काय वापरणार आहे, आपण सोपे शब्द वापरणार आहे. तापमान जास्त ना तर दाब कमी, म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो लो प्रेशर. काय म्हणतो सिंपल मध्ये, लो प्रेशर. आणि तापमान जर कमी असेल ना तर दाब जास्त, म्हणजे त्याला आपण म्हणतो हाय प्रेशर. प्रेशर कशामध्ये मोजतात, कुठल्या यंत्रात मोजतात, तर वायुदाब मापक आहे आपल्याकडे. काय आहे, वायुदाब मापक. त्याच्यामध्ये एअर प्रेशर काय केला जातो, मोजला जातो. बॅरोमीटर म्हणतात त्याला. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये तो बॅरोमीटर म्हणजे 100%. आता मोबाईल जरी काढला तर तुला पाहायला मिळेल किती. आता साधारणतः पावसाळा चालू आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जवळजवळ 80च्या वरती असते.
किती असते? म्हणजेच काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी 80च्या वरती, म्हणजेच काय की वातावरणामध्ये जास्तीत जास्त बाष्प आहे. काय आहे? बाष्प आहे. बाष्प म्हणजेच काय? पाणी आहे. म्हणजेच काय? पाणी आहे. त्याचा तर पाऊस पडतो ना, तेच वरती जाता त्यानंतरच काय होतं? पाऊस पडतो, हे आपल्याला माहिती आहे. तर आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय पाहणार आहे? उन्हाळा ऋतू अभ्यासणार आहे. काय अभ्यासणार आहे? उन्हाळा ऋतू. आता सगळ्यात महत्त्वाचं एक कन्सेप्ट या ठिकाणी ही पण मला तुला सांगायला पाहिजे की या दरम्यान काय होत असतं? उन्हाळा आणि हिवाळा या दरम्यान काय होत असतं? सूर्य आपला काय करतो? सूर्य मध्यभागी आहे आपल्या सोलर सिस्टीमच्या, आणि पृथ्वी काय करत असते? तिला प्रदक्षिणा घालत असते. 365 दिवसाचं हे सायकल असतं. काही काळ असा येतो, आता त्याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. 21 आणि 22 डिसेंबरला सगळ्यात छोटा दिवस, म्हणजे सूर्याची किरण कुठं लंबरूप पडते? मकर वृत्तावरती लंबरूप पडतात. आणि त्याच्या ऑपोजिट उन्हाळ्यामध्ये शक्यतो काय होतं? आपल्या मकर वृत्तावरती लंबरूप कधी पडतात? डिसेंबरमध्ये पडतात, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे हिवाळा असतो. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपल्याकडे मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये सूर्याची किरण लंबरूप कुठं पडणार आहे? तर कर्कवृत्तावरती पडणार आहे. या गोष्टी जनरल गोष्टी आहेत. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता आपला पहिला जो ऋतू आहे तो म्हणजे उन्हाळा ऋतू. कालावधी काय आहे? मार्च ते मे. आपण काय लिहिलेलं आहे? जवळजवळ फेब्रुवारी त्याच्यात धरला तर चालतो, फेब्रुवारीचा 15 वाडा. जनरली हे काय असं नाही का एकदम क्लिअर कटच आहे, त्याच्यामध्ये ट्रान्झिशन असू शकतं. पण जनरली आपण तुला समजण्यासाठी काय केलंय? 4-4 महिन्यामध्ये काय केलं? आपण त्याचं वाटप केलेलं आहे. तर इथं तू पाहू शकतो, इथं काय दिलेलं आहे? काळ दिलेला आहे. आणि त्यानंतर जूनपासून काय सुरू होतं आपल्याकडे? त्यांनी म्हटलं इथं पण दिलेलं आहे. मी काय म्हटलं? जूनमधून काय सुरू होणार आहे आपल्याकडं? पावसाळा सुरू होणार आहे किंवा मान्सून सुरू होणार आहे. ठीक आहे. आता ही जी डायग्राम आहे ना, ही व्यवस्थित पहा. इथं काय म्हटलंय? उन्हाळा म्हटलंय, आणि इथं काय म्हटलंय? हिवाळा म्हटलंय. आता उन्हाळ्यात काय होणार आहे? तापमान जास्त असणार आहे. सोपं, मी तुला सोपं करून सांगतो, मी तुला खूप अवघडात नाही सांगणार. उन्हाळ्यात काय होणार आहे? तापमान जास्त. हे बघ इथं लिहिलेलं आहे. ए वरती काय आहे? तापमान जास्त दाखवलं. तापमान जास्त म्हणजे दाब कसा असणार आहे? कमी असणार आहे. हे बघ, म्हणजे इथं काय होतं? तिबेटचा प्लॅट्यूज नाही, पूर्ण जो इंडियन सबकॉन्टिनेंट आहे, म्हणजे भारत आणि भारताच्या शेजारचा जो काही देश आहे तो भाग आहे, त्याला इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणतात. हा काय होणार आहे? तापमान जास्त. उन्हाळ्यात काय होणार आहे? मार्च, एप्रिल, मे. तापमान जास्त म्हणजे हा प्रदेश, जमीन काय होणार आहे? जास्त तापणार आहे. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, जमीन आणि पाणी तापण्याचे जे काही गुणधर्म आहेत किंवा जमीन आणि पाण्याचे तापण्याचे गुणधर्म याच्यामध्ये फरक आहे. त्याला डिफरन्शियल रेट ऑफ हीट अँड कूलिंग ऑफ द लँड अँड द सॉइल किंवा लँड अँड द वॉटर असं म्हणतात त्याला. म्हणजे काय होतं? जमीन जे आहे लवकर गरम होते, पटकन गरम होते आणि पटकन थंड होते. पाणी उशिरा गरम होतं आणि उशिरा थंड होतं. असे काही नियम आहेत, जनरल गोष्टी आहेत ह्या. तर आता काय होणार आहे? तापमान जास्त आहे उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे जमीन काय होणार आहे? जास्त तापमान आहे. उन्हाळ्यात काय असतं? सूर्याचं उत्तरायण असतं. सूर्याची किरणे कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात, म्हणून तापमान जास्त. तापमान जास्त तर काय होणार आहे? दाब काय होणार आहे? दाब कमी होणार आहे. तापमान जास्त तर काय होणार आहे? दाब कमी. आणि दाब कमी झाला म्हणजेच काय? या जमिनीवरती दाब काय असणार आहे? कमी. तापमान जास्त, दाब कमी. उलट लक्षात कसं ठेवायचं? उलट, तापमान जास्त, दाब कमी. उन्हाळ्यात तापमान जास्त, उन्हाळ्यात ऊन असतं का नाही असं लक्षात ठेव. तर तापमान जास्त, दाब कमी. आणि दाब कमी तर काय होणार आहे? दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याकडे उन्हाळा म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. काय असतो? हिवाळा असतो. आणि त्यातलं त्यात काय असतं? पाण्याचं तापमान या जमिनीच्या तापमानापेक्षा पाण्याचं तापमान कमी असतं. कम्पॅरेटिव्हली, रिलेटिव्हली कमी असतं. आणि मग तापमान कमी पाण्याचं म्हणजेच दाब काय असणार आहे? जास्त असणार आहे. तापमान कमी तर दाब जास्त, तापमान जास्त तर दाब कमी. इथं कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. खूप सोपं आहे. लई झालं तर लिहून घ्यायचं एखाद्या कोपऱ्याला कुठेतरी. पेपर ज्यावेळेस लिहितो ना त्यावेळेस, म्हणजे कन्फ्युजन तुझं होणार नाही. आणि तू सराव केला का कन्फ्युजनचं काही मार्जिनच राहणार नाही. म्हणजेच काय होणार आहे? आणि हे बघ, ज्या वेळेस एक नियम आहे, वैश्विक नियम आहे, जास्त दाबाकडून नेहमी कमी दाबाकडे काय होत असतात? वारे वाहत असतात, हवा वाहते, त्यालाच वारा असं म्हणतात. हे बघ आता काय होणार आहे? मग हाय प्रेशर टू लो प्रेशर मुवमेंट चालू होईल. इथं ह्या आकृतीमध्ये तुला दिसतंय या बाणांची दिशा कुठे आहे रे मयूर? ह्या पाण्याकडून किंवा दक्षिण गोलार्धामधून किंवा हे जे कुठला महासागर आहे आपला हिंदी महासागर, इंडियन ओशन, याची दिशा कुठे आहे? या इंडियन सबकॉन्टिनेंटकडे, म्हणजे आपल्या भारत देशाकडे. म्हणजेच काय होणार? आणि ते वारे कुठून वाहू राहिले? पाण्यावरून वाहू राहिले, म्हणजे इव्हॅपोरेशन होणार पाण्यावर इव्हॅपोरेशन होणार, म्हणजे त्यांच्यामध्ये बाष्प असणार.
ते काय करणार आहे, स्वतः बरोबर बाष्प घेऊन जाणार. आणि इथं जमिनीवर आले का जमिनीवर मुळातच लो प्रेशर असतो. लो प्रेशर म्हणजे अशी हवा वर जातो, वर चालत असते अशी, त्याला कन्व्हेक्शन म्हणतात. डीपमध्ये नाही जात, मी थोडक्यात सांगतो तुला. हवा अशी वर जायला लागले का लॅप्स रेट काम करतो. लॅप्स रेटनी काम केलं का काय होतं, कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन म्हणजे आपण त्याला सांद्री भवन म्हणतो. सांद्री भवन झालं की या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. सांद्री भवन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, पाण्याचं काय, बाष्पाचं काय होतं, पाण्यात रूपांतर होतं. आणि ते काय होतं, पावसाच्या रूपाने खाली पडतं. वृष्टीच्या रूपाने आपल्याकडे पावसाच्या रूपाने काय होतं, ते खाली पडतं. म्हणजेच काय होतं, उन्हाळ्यामध्ये अशी स्थिती असते. आलं का लक्षात ही स्थिती. आणि त्याच्या ऑपोजिट काय होणार आहे, हिवाळ्यामध्ये स्थिती असणार आहे. सूर्याची किरण मकर वृत्तावरती लंबरूप पडतात हिवाळ्यामध्ये. म्हणजे आपल्याकडं उत्तर गोलार्धामध्ये त्यावेळेस हिवाळा असतो. मग त्यावेळेस तापमान कुठे जास्त असणार आहे, दक्षिण गोलार्धात तापमान जास्त म्हणजे दाब कमी असणार आहे. आणि आपल्याकडे हिवाळा असणार आहे म्हणजे तापमान कमी असणार आहे म्हणजे दाब जास्त असणार आहे. म्हणजेच वारे कसे वाहते, जमिनीकडून कुठं वाहू राहिले ते दिशा बघ. जमिनीकडून कुठं वाहू राहिले, वारे कुठं वाहू राहिले, पाण्याकडे वाहू राहिले किंवा दक्षिण गोलार्धाकडे वाहू राहिले. म्हणजेच ही काय असणार आहे, हिवाळ्याची स्थिती असणार. हे समजलं ना तुला. हे काय होतंय, तापमान जास्त आणि कमी असल्यामुळे होतंय. दुसरं तिसरं काहीच नाही. खूप सोपं आहे बघ हे कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट समजले ना, हे बेसिक कन्सेप्ट मी तुला इथं सांगितले, याच्यात काही शंका नसेल तुला. खूप सोपा टॉपिक आहे. भूगोलाचे सगळेच टॉपिक सोपे समजले तर. नाहीतर रट्टा किती मारला, रट्टा मारला तर होणार नाही. समजून घेतले तर खूप सोपे आहेत. आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जिथं लेखी असताना त्या ठिकाणी तर पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारे हे विषय आहेत. आता पुढं पहा. ठीक आहे, ही आकृती चांगली समजली ना. आता पुढे जाऊ. हे बघ, आता हे काय प्रमुख वैशिष्ट्य, मी एवढं डीपमध्ये जाणार नाहीये, प्रत्येक गोष्ट मी वाचून दाखवणार नाहीये. हे मी सांगितलेलं आहे काय, की दिवसेंदिवस सूर्याची किरण काय पडतात, लंबरूप पडतात ना. उन्हाळ्यामध्ये काय होतात, सूर्याची किरण कर्कवृत्त आणि कर्कवृत्ताच्या आसपास भारत येतो त्या ठिकाणी लंबरूप पडतात. त्याच्यामुळे मी सांगितलं 40 डिग्री पासून तर 45 काय 50 पर्यंत तापमान जातं. तापमान जास्त तर दाब कमी होतो. त्यांनी प्रदेश दिले कुठं कुठं तापमान जास्त जातं. जास्त करून उत्तर भारतामध्ये तिबेटच्या पठारावरती पण तापमान जास्त असतं. तापमान जास्त तर दाब कमी. लक्षात ठेवायचं. उलट आहे. कसं आहे, उलट आहे, रिव्हर्स आहे. मग उष्णतेच्या लाटा वगैरे दिलेले आहेत. उत्तर व पश्चिम भारतामध्ये काय होतं, दुपारच्या वेळेस त्यावेळेस गरम आणि कोरडं वातावरण असतं. त्याच्यामुळे काय होतात, हे वारे वाहतात, त्यांना काय म्हणतात, लू. आता मी प्रश्न विचारू शकतो, लू म्हणजे काय. लू म्हणजे काय आहे, सोपं आहे. काय म्हणणार आहे आपण, उत्तर भारतामध्ये दुपारच्या वेळी जे वारे वाहतात ते कसे असतात, उष्ण आणि कोरडे असतात. त्यांना काय म्हटलं जातं, लू असं म्हटलं जातं. ठीक आहे. या वाऱ्यांमुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतात. आपल्याकडे पण उष्णतेची लाट आली आपण म्हणतो, म्हणजे आरोग्यावरती वाईट परिणाम होणारच आहे ना. ठीक आहे. तर दाब पद्धतीत बदल. दाब पद्धतीत बदल काय होणार आहे, दाब काय होणार आहे, तापमान जास्त तर दाब कमी, उलटा. कन्फ्यूज नाही व्हायचं. हे बघ, उन्हाळ्यात सूर्य थेट डोक्यावर येत असल्यामुळे उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र. थोडक्यात मी तुला हे सगळं सांगून टाकलं, मी वाचत नाही बसणार त्या गोष्टी. ठीक आहे. आता हे बघ, आता मग त्याच्यामुळे काय होणार आहे, नॉर्वेस्टर्स, काही काही ठिकाणी वादळी वाऱ्यापासून उन्हाळ्यामध्ये पाऊस पण पडतो. जसं की काय होतं, कन्व्हेक्शनल रेन म्हणतात त्याला. म्हणजे कन्व्हेक्शन म्हणजे तुला मी समजून सांगते बघ काय होत असतं. हे असं पातीलं आपलं, आपण काय करतो, पाणी तापवतो. हे बघा, मी पण सकाळी पाणी तापवलं, असं पातीलं आहे. ह्या पातेल्यामध्ये काय भरलेलं आहे, पाणी भरलेलं आहे. काय भरलं, पाणी. आणि त्याला काय केलं, खालून आपण जाळ लावला तर काय होणार आहे, पाणी हे फ्लुइड आहे. फ्लुइड आहे. जशी हवा पण एक फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजे काय असतं, त्याचे जे काही मॉलिक्युल्स असतात ना ते फ्री असतात. आणि ज्यावेळेस या पाण्याला जर मी जाळ लावला, खालून तापमान दिलं तर काय होणार आहे, उष्णता दिली तर हे पाणी काय होणार आहे, गरम होणार आहे. गरम झालेलं पाणी हलकं होईल आणि वरती जाईल, त्याची अपवेलिंग सुरू होईल. काय होईल, अपवेलिंग. अशा पद्धतीने. आणि तिथं जी पोकळी तयार होईल त्याची जागा काय होईल, थंड पाणी घेईल. म्हणजेच काय होईल, अशा प्रकारचं एक गोलाकार मुवमेंट सुरू होईल. एक चक्र सुरू होईल. यालाच काय म्हणतात, कन्व्हेक्शन म्हणतात. काय म्हणतात, कन्व्हेक्शन. ठीक आहे. असं कन्व्हेक्शन सुरू होतं. तसंच कन्व्हेक्शन इथं पण सुरू असतं. कुठं, हवेमध्ये, वातावरणामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो तू. याच्यामुळेच काय होतात, नॉर्वेस्टर, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, पूर्व भागातील भागामध्ये संध्याकाळी अचानक वादळी वारे व पाऊस पडतो. म्हणजे तो जो कुठला पाऊस असतो, कन्व्हेक्शनल रेन असते अशा प्रकारे. आणि त्याला त्या भाषेमध्ये, म्हणजे ह्या पश्चिम बंगालमध्ये त्याला काय म्हटलं तर काल बैसाखी असं म्हणतात. काय म्हणतात, काल बैसाखी. प्रश्न विचारला जाऊ शकतो, काल बैसाखी म्हणजे काय. इथं ह्याचे उत्तर तू आता तयार करून ठेव. मी तुला हिंट देऊ राहिलो. मी नाही म्हणणार की हेच येणार आहे.
पण तू लक्षात घे, मी प्रश्न काय करत असतो, मी त्यामध्ये सांगत असतो तुला. तर हे कशासाठी उपयोगी आहे? आंबा आणि इतर पिकांसाठी पण ते मोठ्या प्रमाणे, म्हणजे आंब्यासाठी, मँगो ट्रीजसाठी हे प्रामुख्याने उपयोगी. नुकसानकार, काही लोकांना फायदे देतात, काही वेळेस नुकसानही होतं. पूर्व भारतातील चक्रीवादळे, त्याच्यामुळे काय होतं, पूर्व भारतामध्ये बंगालच्या उपसागरातून चक्रीवादळे निर्माण होतात आणि ते पूर्व किनारपट्टी येऊन काय होतात, धडकतात. आता ही झाली उन्हाळ्याची स्थिती. उन्हाळ्याची स्थिती. हा, आता पहा तर दक्षिण भारतामध्ये त्यावेळेस काय असतं, उन्हाळा असणार साहजिकच. तर पिकांवर काय परिणाम होणार आहे त्याचा? उन्हाळ्यातील उष्णतेमुळे रब्बी पिकांची कापणी केली जाते. आता समजा काय होतं, त्यावेळेस हार्वेस्टिंग चालू असतं, उदाहरणार्थ गहू, उदाहरणार्थ हरभरा. त्यावेळेस काय होतं, हार्वेस्टिंग चालू असते उन्हाळ्यामध्ये. तर थोडक्यामध्ये याचं खाली दिलेलं आहे, तू ते पाहू शकतो नंतर. उन्हाळ्याची स्थिती तुला समजली ना, तापमान जास्त, दाब कमी, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तू खूप महत्त्वाचं आहे. त्यातून तुला ह्या गोष्टी लगेच शक्य होतील. हे काय कसा परिणाम होतो आणि त्यातूनच हळूहळू आता काय होणार आहे, तापमान वाढत वाढत चाललं, पार मे पर्यंत आलो आपण. खूप तापमान वाढलंय आता, मग आता तापमान खूप वाढलंय तर दाब खूप कमी होईल आणि जेवढा दाब कमी होईल तेवढे वारे काय होतील, आकर्षिले जातील. तर खाली एक आकृती आहे, ती आकृतीवरून मी तुला आणखीन क्लिअर दाखवतो. ह्याच आकृतीत क्लिअर होतंय बघ. आता हे उन्हाळ्याची स्थिती. पावसाळा म्हणजे तसं काय आहे, जवळजवळ बराचसा निम्मा काळ कशाचा आहे, उन्हाळ्याचाच आहे. तर मग हे दाब ज्या वेळेस खूप कमी होतो, मे आला, जून आला, दाब खूप कमी झाला आणि मग काय होतं, अशा पद्धतीने वारे कुठं व्हायला लागतात, ह्या पाण्याकडून, ह्या समुद्राकडून कुठं वाहतात, जमिनीवर स्वतःबरोबर बाष्प आणतात आणि पाऊस देतात खूप मोठ्या प्रमाणे. त्यालाच आपण काय म्हणतो, मान्सून. आणि यांची दिशा बघ बरं, कुठली दिशा पण समजत नसेल तर पटकन काय करत जायचं, नेहमी एखाद्या पानाच्या कोपऱ्याला काय करायचं, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं लिहून घ्यायचं. पेपरमध्ये लिहू शकतो तू, काय हरकत आहे. पेन्सिलनं लिहायचं, नंतर खोडून टाकायचं. उत्तर लिहिण्याच्या आधी काय करायचं, असं आखून घ्यायचं आणि मग त्याला काय करायचं, दिशांची नावं देऊन घ्यायची. हे ईशान्य, हे काय आग्नेय, हे काय नैऋत्य. आता आपण काय म्हणतो, नैऋत्य मोसमी पाऊस, हे काय वायव्य. आता हा जो पाऊस पडणार आहे ना, ही कुठली दिशा आहे सांग बरं. ही इथं लिहिलं मी बघ, आता पाहून सांग बरं कुठली दिशा आहे. पूर्व कस काय, नैऋत्य. कुठली दिशा आहे ही, नैऋत्य. ही इकडची नाही, पण जनरल दिशा कुठली, ही नैऋत्य. तर मग आपल्याला जो पाऊस पडतो प्रामुख्याने तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. आणि ही कुठली दिशा आहे बरं, हिवाळ्यामध्ये काही पाऊस पडतो पण तो आपल्याकडे फार कमी पडतो, प्रामुख्याने तो तामिळनाडूत पडतो. कुठे पडतो, तामिळनाडूमध्ये. तर त्याची कुठली दिशा, ही नैऋत्यच्या विरुद्ध, ईशान्य. दोन प्रकारचे पाऊस पडतात आपल्याला, एक म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आणि एक म्हणजे ईशान्य, त्याच्या ऑपोजिट. आता ही जर नैऋत्य म्हटलं तर त्याच्या ऑपोजिट कुठली होणार, ईशान्य. आलं का लक्षात तुझ्या? एक तर नैऋत्य, दुसरं म्हणजे ईशान्य. हे दोन पाऊस पडतो. फक्त ईशान्येचे जे वारे आहेत ते जमिनीवरून येतात, बाष्प कमी असतं आणि भारताची अशी स्थिती की ते पॅरलल वाहतात. काही पाऊस काय होतो या ठिकाणी तामिळनाडूमध्ये, इथं नकाशा आहे आपल्याकडे, इथं पाहू शकतो. तामिळनाडूमध्ये कायम पाऊस पडतो, दर हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यात पाऊस पडतो कुठं, तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. आता मान्सूनची वैशिष्ट्य दिलेले. तापमान तर वाढतच आहे. तापमान असं नाही का उन्हाळ्यातून पावसाळ्यात कमी होतं, तापमान जास्तच असतं म्हणून तर पाऊस पडतो. तर काय होतं, तापमान दिवसेंदिवस सूर्याची काय होते, उष्णता वाढते. उत्तर भारतात तापमान 40 ते 45 पर्यंत जातं. हे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे, हे आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. आपण खाली काय करणार आहे, पावसाळ्याकडं जाणार आहे. आकृती खाली गेली काय? मान्सून सीझन कालावधी काय आहे, जून ते सप्टेंबर हा भारतामध्ये मान्सून. आपण आधीच लिहिलेलं आहे खाली. खाली मी तुला डायरेक्ट दाखवलेलं आहे, त्याचे 4 वाटण्या केल्या, लिहून दाखवलेलं आहे तुला. 12 महिने, 4 त्रिक आपण काय म्हणतो 12, 3 सीझन आहेत ना, 3 ऋतू आहेत ना, तर मग 4 महिन्याचं ते आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, पावसाळा असं म्हणतो. एकच मिनिट, मी ह्या डायग्रामला आहे ना वरती घेतो, याला थोड्या वेळ काय करतो, कट करतो मी. आता काय करतो, कट. नंतर त्याला सेव्ह नाही करत मी, तर ते बरोबर येऊन जाईल. कंट्रोल एक्स. फंक्शन काम नाही करत आहे काय?
हा आपला नद्यांचा टॉपिक आहे. हां ठीक आहे. हे विड्रॉल आहे. हां ही आकृती मला दाखवायची होती. यात एवढं स्पष्ट दिसत नाही आहे, पण तू या ठिकाणी पाहू शकतो की हे काय आहे, मान्सूनचं आगमन आहे. आता मी सांगितलं की पहिला मान्सून कुठं येतो, निश्चितच भारताच्या दक्षिण टोकाला येईल ना. पहिला कुठे येतो, केरळमध्ये येतो. कुठं, केरळमध्ये. आणि केरळमधून हळूहळू जवळजवळ आपल्याकडे कधी येतो, तो आपल्या पूर्ण महाराष्ट्र कधी व्यापतो, जवळजवळ 15 जूनपर्यंत तो काय होतो, पूर्ण महाराष्ट्र व्यापतो. तर अशा प्रकारे 15 जुलैपर्यंत तो पूर्ण भारत व्यापून टाकतो, 15 जुलैपर्यंत. तर हे काय आहे, मान्सूनचं आगमन आहे. याला इंग्लिशमधनं काय म्हणतात, ॲडव्हान्सिंग मान्सून असं म्हणतात. तुला जे नोट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ही आकृती व्यवस्थित ओपन होईल. त्याच्यामध्ये तू पाहू शकतो की कशा प्रकारे तो काय करतो, उत्तर भारताकडे मान्सून काय करतो, ॲडव्हान्सिंग करतो, म्हणजे आगेचूक करतो, वरती जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, परत त्याचं विड्रॉल हळूहळू सुरू होतं. आता ते विड्रॉल कसं होतं पुढं आपण पाहूया. हे बघ, मान्सूनचा उगम याला इथं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या 2 शाखा आहेत. थोडंसं याबद्दल सांगतो मी की एक काय होतं, अरबी समुद्रातून येतं आणि पश्चिम घाटावरती भरपूर पाऊस पडतो. या ठिकाणी काय आहे, पश्चिम घाट आहे ना. पश्चिम घाटालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो, सह्याद्री. आणि काय होत असतं, पाऊस पडण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ज्यावेळेस पाऊस पडण्यासाठी काय होतं, बाष्पयुक्त हवा वरती जावी लागते. कारण वरती गेली का ऱ्हास दर काय करतो, काम करतो. वरती गेली की तापमान कमी होतं. तापमान कमी झालं का सांद्री भवन होतं. तुला मी चांगलं उदाहरण देतो सांद्री भवनाचं. ज्यावेळेस आपण एखादी फ्रीजमध्ये एखादी बाटली थंड व्हायला ठेवली, पाण्याची बॉटल, आणि ती फ्रीजमधून जर बाहेर काढली तर काय होतं, त्याला असे बारीक बारीक स्फटिक जमा होतात पाण्याचे. तर हे कुठून आलं पाणी, बॉटलमधून तर बाहेर नाही आलं ते पाणी. म्हणजेच काय, वातावरणातलं मधलं जे काही बाष्प आहे त्याचं काय होतं, सांद्री भवन होतं. का, कारण की ती पाण्याची बॉटल थंड आहे, फ्रीजमधून काढली. म्हणजेच काय, ज्या वेळेस या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे काय होतात, भारतीय द्वीपकल्पाकडे किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटकडे जातात, त्यावेळेस या ठिकाणी खूप मोठा घाट आहे. त्याला आपण काय म्हणतो, वेस्टर्न घाट. या पश्चिम किनारपट्टीला समांतर हा पश्चिम घाट आहे. आणि पश्चिम घाट काय करतो, ते वारे अडवतो. आणि त्या वाऱ्यांना काय, ते वारे ऑटोमॅटिक वाऱ्यांना काय करावं लागतं, मग घाट चढावा लागतो. ते घाट चढायला लागतात की वरवर जातात की त्याचं काय होतं, तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की सांद्री भवन होतं, म्हणजे त्याला कंडेन्सेशन म्हणतात. आणि कंडेन्सेशन झालं की एक वेळ असं येते की दवबिंदूला ते तापमान जाऊन खेटतं, म्हणजे त्याला ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणतात. आणि काय होतं, पाऊस पडायला लागतो. त्याच्यामुळं पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूला खूप पाऊस पडतो, खूप धोधो पाऊस पडतो. बघ, काय रोज आपल्याला बातम्यात ऐकायला मिळतो, कोकणात खूप पाऊस पडला, गोव्यामध्ये खूप पाऊस पडला, किनारपट्टी भागामध्ये खूप पाऊस पडला. त्याचं ते कारण हेच आहे. कारण की पश्चिम घाट हा अडथळा असल्यामुळं काय होतं, वारे अडतात. वारे अडला का ते पश्चिम भागात खूप पाऊस देतात. आणि मग ते जसे जसे वारे डोंगर, तो पर्वत घाट ओलांडून काय होतात, पूर्वेकडे यायला लागतात. त्याच्यामधलं जे काही सामान असतं, म्हणजेच पाणी असतं, ते काय होतं, संपतं, कमी होतं. आणि ते ओलांडून यायला ज्यावेळेस लागतात त्यावेळेस मग कमी पाऊस पडतो. त्याच्यामध्ये आपला अहमदनगर जिल्हा पण आहे. अहमदनगर जिल्हा हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण हेच आहे. परत पुढं जाऊन ते थोडंफार बाष्पग्रहण करतात आणि पाऊस देतात, जसं पूर्वेकडे जातात. त्याच्यामुळं या भागामध्ये जो कोकण, जो पश्चिम किनारपट्टीचा पश्चिम भाग आहे, त्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. वेळ झालाय वाटतं. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्लासला काय करूया, हे कंटिन्यू करूया. ठीक आहे. थँक्यू.